नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल. तर आता पावसाळा खूप जास्त लांबणीवर राहिलेला नाही आहे, अगदी तोंडावर येऊन उभा राहिलेला आहे. आणि पावसाळा सुरू होण्याआधी आणि उन्हाळा संपण्याआधी आपल्याला एक काम इथे करून घ्यायचं आहे. ते म्हणजे ना, आपल्या जेवढ्या काही डाळी वगैरे असतात, कडधान्य, धान्य ते सगळं आपल्याला वाळून वगैरे घ्यायचं आहे. आणि तेच इथे मी करून घेत आहे. बघू शकतात माझे डब्बे सुद्धा खूप खराब झालेले आहेत. यांना सुद्धा मला स्वच्छ करून घ्यायचं होतं. म्हटलं चला पावसाळा सुरू व्हायचा आहे, तर मग हे सगळं आता आपल्याला आत्ताच करून घ्यावं लागेल, नाहीतर पावसाळा सुरू झाला की हे काहीच करणं शक्य होणार नाही. तर मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, लग्न झाल्यानंतर आहे ना, मला एवढं काही नॉलेज नव्हतं घराबद्दल की पावसाळा सुरू होण्याआधी आपल्याला काय करायचं असतं. म्हणजे मला काहीच माहीत नव्हतं बरं का. सांसारिक जो ज्ञान असतो ना, तो मला अगदी शून्य होता. मला फक्त एवढं माहिती होतं की स्वयंपाक करायचा आहे, घर आवरायचं, एवढंच मला बेसिक कामं लग्नाआधी माहीत होती, ती मी करायची. आणि लग्न झाल्यानंतर आहे ना, काय झालं माहिती का, मला काहीच माहीत नव्हतं बरं का. आपलं जे साठवणीचे पदार्थ असतात ते कसे स्टोअर करायचे, त्यांची शेल्फ लाईफ कशी वाढवायची, याबद्दल मला अगदी झिरो नॉलेज होतं. तुम्हाला खरं सांगते, लग्नाच्या पहिल्या वर्षी ना मला माझ्या आईने ना भरभरून डाळी वगैरे आणून दिल्या. आता मी शेतकऱ्याची मुलगी आहे, त्यामुळे ना विकत कोणती तरी डाळ घरी आणून ती शिजून खाल्ली असं मला कधीच आठवत नाही. अगदी रेअरली झालं असेल, ते पण लग्नानंतर. लग्नाच्या आधी मला आठवतच नाही की मी कधी विकत डाळ आणलेली आहे. इवन मला प्राईस सुद्धा माहीत नव्हतं. लग्न झाल्यानंतर सुद्धा मला ते दिवस बघायची कधी वेळ आली नाही, कारण की आई ना कधीही मला खाली हात पाठवू द्यायची नाही. आणि आपले आई वडील लेकीसाठी जर काही द्यायचं असेल ना, तर ते अजिबात विचार करत नाही किती द्यायचं आहे आणि किती नाही. डायरेक्ट जसं उचललं तसं देतं. माझ्या हे आईचं वडिलांचं तसंच आहे. ते कधीही मला काही वस्तू देणार असेल किंवा डाळ असो, धान्य असो, ते कधीच ते मला मोजून देणार नाही. ते 1 किलो, 2 किलो, 5 किलो असं मला आठवतच नाही की मला इतकं कमी क्वांटिटीमध्ये कधी माझ्या घरी रिसीव्ह झालेलं आहे. ते 15 ते 20 किलो ती आरामात कोणतीही डाळ पाठवून द्यायची आणि परिणाम मला त्याचे भोगावे लागायचे, कारण की मला त्यांना मेंटेन करायला जमायचंच नाही. आणि खरं सांगते, पहिल्या वर्षी ना माझ्याकडून आहे ना, माझी जी तुरीची डाळ आहे ना, तिला मी काय केलं, उन्हाळ्यामध्ये प्रॉपर ऊन वगैरे दाखवलं नाही. आईने आणली तशीच मी डब्यात भरून ती तशीच ठेवून दिली. संपूर्ण वर्षभर त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. त्या दिवशी ना मला जगातलं सगळ्यात मोठा आहे ना रिग्रेट झाला होता. का? कारण की मला माहीत होतं हे माझ्या आईवडिलांच्या कष्टाची कमाई होती, कष्टाची मेहनत होती आणि ती मी दुर्लक्ष करून ती वाया घातली. त्यानंतर मात्र मी ना थोडंफार रिसर्च वगैरे करायला लागले की आपण डाळ असो, मसाले असो, धान्य असो, कडधान्य असो, ते कसे स्टोअर करायचे याबद्दल मी खूप सारा रिसर्च केला आणि आज मी तुमच्यासोबत तो फायनली शेअर करते. उन्हाळा सुरू झाला की आपले उन्हाळीचे जे वाळवणाचे पदार्थ असतात ते सुरू होतात आणि उन्हाळा संपताना ना आपल्याला हे काम करायचे असतात. ते म्हणजे जे काही कडधान्य वगैरे आहे, धान्य आहेत, त्यांना ऊन दाखवून स्टोअर करून ठेवायचं. आज तोच माझा दिवस आहे. तर आज सकाळी सकाळीच आहे ना, बाहेर मस्तपैकी मी एक अंथरूण टाकलं आणि त्यावरती सगळ्या ज्या डाळी आहेत त्या व्यवस्थित मी अशा पांगून ठेवल्या, जेणेकरून आहे ना उन्हामध्ये या दिवसभर तापतील आणि यामधला जो मॉइश्चर आहे तो कमी होईल आणि यांची शेल्फ लाईफ सुद्धा वाढेल. दुपारी जेवणानंतर आहे ना, इथं मी थोडीफार कामं अजून काढलेली होती, जेणेकरून आहे ना मग मला नंतर अजून जास्त लोड नको यायला. आता हा जो रॅक आहे ना, हा माझा सगळ्यात जास्त हेक्टिक आणि खूप जास्त ट्रॅफिकवाला एरिया आहे, कारण की यामध्ये ना कंटिन्युअसली माझे जे दैनंदिन जीवनाचे लागणारे साहित्य मी याच्यामध्ये ठेवत असते आणि तेलाचे डबे सुद्धा यावर ठेवते. त्यामुळे ना हे खूप जास्त वारंवार खराब होत असतं. ऑब्व्हियसली माहीत आहे आपल्याला, तेलकट डागामुळे ना ते चिकट होतात आणि मग परिणामी ते चांगलं दिसत नाही. तुम्ही नोटीस केलं असेल, यावरती ना मी जे काही पेपर्स असायचे ना ते टाकायचे. बघायला गेलं तर माझ्याकडे लायनर आहे, पण सुरुवातीला मी लायनरच टाकलं होतं, पण मला ते घासायचं, परत वाळवायचं आणि ठेवायचं, त्याचा कंटाळा आला. म्हणून काही दिवस मी पेपर स्विच केलं. आता त्याचाही कंटाळा आलाय. म्हटलं चला आता पेपर स्विच करून आता लायनरच अंथरून टाकूयात. आता सगळ्यात आधी हा जो स्टँड आहे ना, हा मी इथे स्वच्छ करून घेत आहे. हा स्टँड मी मिशोवरून घेतला होता आणि मागच्या 2 वर्षापासून मी अगदी रफ अँड टफ याला वापरत आहे आणि अजूनपर्यंत याला गंज सुद्धा चढलेला नाही आहे आणि छान अशी क्वालिटी सुद्धा याची मेंटेन आहे. तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल. आता यावरती ना मी अशा प्रकारचे लायनर इथे कट करून टाकलेले आहे. हे लायनर अँटी स्किड आणि सोबतच आहे ना रियुजेबल आहे, त्यामुळे ना हे आपण परत परत सुद्धा वापरू शकतो. आणि हे जे लायनर आहे ना, हे मल्टीपर्पज आहे, त्यामुळे ना मला असं वाटतं की आपल्या प्रत्येक किचनमध्ये, घरामध्ये हे लायनर असणं असं मस्ट हॅव आहे असं मला वाटतं बरं का. माझी एक सवयच आहे, ज्यावेळेस पण तेलाच्या बरण्या वगैरे असतात त्या खाली झाल्या की मी लगेच आधी ते घासायला घेते आणि त्यानंतर त्यांना घासून पुसून मग त्यांना रिफिल करते. आणि जेव्हापासून मी असं करायला लागले ना, तेव्हापासून माझी हे तेलकट बरण्या घासायची जी मेहनत आहे ना, ती खूप अशी कमी झालेली आहे. नाहीतर पहिले मी काय करायचे, हलक्या हाताने वरतून पुसून घ्यायचे आणि तसंच त्यांना रिफिल करून करून वापरायचे आणि परिणामी ज्यावेळेस मी त्याला एकत्र घासायला काढायचे ना, त्यावेळेस हे डाग मला घासायला खूप जास्त कठीण जायचे आणि बराच वेळ घ्यायचे.
पण जेव्हापासून मी असं करायला लागले ना, की खाली झाल्यानंतर लगेच घासून घ्यायचं, तेव्हापासून आहे ना माझं जे काही हे ताण आहे ना तेलकट भांडी घासण्याचं, हा कम्प्लिटली निघून गेलाय. मला अजिबात अशी टेन्शन किंवा चिंता वाटतच नाही. तर सांगायचं मला एवढंच आहे की माझ्याकडून एक खूप मोठी चूक झाली आणि त्या चुकीचा मला इतका रिग्रेट होतोय ना, अक्षरशः असं वाटतं मी काय करून काय नाही असं झाले. तर झालं काय, आज सकाळी ना मी घराची क्लिनिंग वगैरे केली, बेसिक कामं वगैरे आवरली आणि त्या चक्करमध्ये ना मी सकाळी सकाळी माझं जे मनी प्लांट असतं ना, जे घरामध्ये कोपऱ्यात ठेवलेलं असतं, ते मी उचललं, बाहेर नेलं, तिथं मस्त त्याला पाणी घातलं, त्याला आंघोळही घातली. म्हटलं थोड्या वेळ इथंच ठेवते, त्याचं एक्स्ट्रा पाणी ना ते ड्रिप ऑफ होऊन जाईल. आणि माझ्या काय डोक्यात विचार आले काय माहिती, आणि त्यानंतर मी घरातल्या कामामध्ये लागून गेले. आणि आमच्या मी ज्या एरियामध्ये ते झाड ठेवलं होतं ना, म्हणजे वॉश केलं ना, तिथे ना 12 किंवा 11-12 वाजेपर्यंत एवढं काही ऊन नसतं. पण जे कडक ऊन असतं ना, अक्षरशः 12 ते 5च्या दरम्यानचं ते सगळं ऊन त्या एरियामध्ये पडतं. आणि त्याच एरियामध्ये मी हा कुटाणा केला त्याला आंघोळ वगैरे घालण्याचा. आणि त्यातल्या त्यात जो माझा मेन दरवाजा आहे ना, तो मी जास्त करून आहे ना, जोपर्यंत कोवळं ऊन आहे तोपर्यंतच उघडं ठेवते, नंतर ते बंद करून घेते. कारण की उन्हाच्या जर झाड्या असताना तेव्हा सुद्धा खूप जास्त येतात. आणि मी काय केलं, ऍज युजल ते झाड बाहेर नेऊन दिलं, घरातली कामं करायला लागले. त्या चक्करमध्ये मी विसरूनच गेले, दार लावून घेतलं. त्यानंतर मी काय बाहेर गेलेच नाही. आणि त्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट आहे ना 4 ते 5 आणि 6 वाजता मी घराच्या बाहेर गेले. घराच्या बाहेर गेल्यानंतर मला पहिल्याच नजरेत ते दिसलं, ते करपलेलं झाड. माझं जे मनी प्लांट होतं, माझं सगळ्यात फेवरेट मनी प्लांट होतं, ते मला असं कसं तरी वाटतंय ते सांगताना सुद्धा. ते करपले. आता मला गॅरंटी सुद्धा नाही की ते रिवाईव्ह म्हणजे सर्व्हाइव्ह करेल म्हणून. पण मी त्याला थोडंसं पाणी वगैरे घातलंय, आता बघू ते सर्व्हाइव्ह करतं की नाही. मी तुम्हाला शेअर करते. इतकं जास्त तो खराब झालाय ना, खूपच जास्त, असं म्हणजे त्याच्या विचाराने जीवच टाकून दिला असं त्याची गत झाली. मी तुम्हाला दाखवते, चल. तर अशी काही माझ्या मनी प्लांटची हालत झालेली आहे आणि मला आता अजिबात गॅरंटी नाही आहे की हा आता सर्व्हाइव्ह करेल म्हणून. आणि नाईलाजाने मला हा जो झाड आहे हा डिस्कार्ड करावा लागेल असं मला वाटायला लागले. स्वतःच्या चुकीवरती खूप जास्त रिग्रेट होते. ते म्हणजे दुर्लक्ष करायचं, म्हणजे दुर्लक्ष नव्हतं करायचं मला, पण माझ्या लक्षात न निघून गेलं आणि बिचारं माझं झाड असं उन्हाच्या तडाक्यात आलं आणि करपूनच गेलं. मला खरंच खूप जास्त रिग्रेट होत आहे स्वतःच्या चुकीवरती. पण ठीक आहे, आता ही चूक मला पुढच्या वेळेस लक्षात ठेवावं लागेल, जेणेकरून माझी बाकीची झाडं तरी व्यवस्थित मेंटेन राहतील, जे की इंडोर आहेत. त्याचाच विचार करत बसल्यानंतर आता माझी कोणतीही कामं आवरणार नाही आणि कामं खूप जास्त पेंडिंग होती. म्हटलं चला आता ही आवरून घेऊया. पण ज्यावेळेस डोक्यात गणगण असते ना, त्यावेळेस असे किडे होतच असतात. आता तुम्हाला सांगते, त्या मनी प्लांटचाच विचार माझ्या डोक्यामध्ये कंटिन्युअसली चालू होता आणि असा काही माझ्याकडून कांड झालाय, बघू शकताय तुम्ही. सुदैवाने ना हे सगळ्या डाळीमध्ये मिक्स झाले नाही, एवढी तरी चांगली गोष्ट झाली. थोडेफार मिक्स झाले, पण ते आता ॲडजस्ट करून घेईल मी. तसेही आपण डीमार्टला जातो तर त्यामध्ये थोडीफार भेसळ तर असतेच ना, जशी की मुगाच्या डाळीमध्ये तुरीची डाळ अशी होतेच ना. म्हटलं जाऊ दे, तसंच कन्सिडर करून आपण ही डाळ कन्झ्युम करून घेऊयात. आणि या कारणामुळेच लोक म्हणत असतात, जे पण काम करायचं आहे ना ते एकचित्तेने करावे, नाहीतर माझ्यासारखे असे डबल कुटाने होतात आणि काम वाढून जातात. आता तुम्ही नोटीस केलं असेल, माझ्याकडे ना हरभऱ्याच्या डाळीचे 2-3 बाचके आहे आणि तुरीच्या डाळीची 2-3 बाचके आहेत. आता असं काय माहिती का, मागच्या वर्षीची डाळ वेगळी, त्याच्या मागच्या वर्षीची डाळ वेगळी, अशा 2-3 वर्षीच्या जे डाळ आहेत ना त्या तशाच पेंडिंग आहे. प्रत्येक वर्षी नवीन डाळ येते आणि जी मागची डाळ आहे ती तशीच मागे राहते. आता तुम्ही बघू शकता, 2 ठिकाणी हरभऱ्याची डाळ आहे आणि 2 ठिकाणी तुरीची डाळ आहे. आता यांना ठेवायला माझ्याकडे डब्बे सुद्धा पुरेसे नव्हते. म्हटलं जाऊ दे, आता यांना एकत्रच करून टाकते. दिवसभर तर यांना छान असं ऊन मिळालंय, पण थोडंफार याला अजून एक हात मारायचं आहे, ते म्हणजे चाळून वगैरे घ्यायचं, जेणेकरून यामध्ये जर किडे जाळी झाले असतील तर ते निघून जाईल. आणि जसे जसे संध्याकाळ होत जाते ना, तसं तसं हे आभाळ वाढत चाललेलं होतं आणि खूप जास्त वारा सुटायला सुद्धा लागलेलं होतं. एका क्षणासाठी असं वाटत होतं पाऊस येतो की काय, आणि माझी ना अशी खूप जास्त धावपळ सुद्धा व्हायला लागलेली होती. घाईघाईमध्ये ना मी जेवढं होईल तेवढे सगळे डब्बे भरून घेतले. सुदैवाने माझे सगळे डब्बे व्यवस्थित चाळून भरले गेले. फक्त बाजरीचा जो डब्बा आहे ना तो मी इथं घाईघाईने भरत आहे. तसे आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे बाजरी काही कन्झ्युम झाली नाही, पण लवकरच पावसाळा सुरू झाला की बाजरीचं दळून आणेल म्हणून हे थोडीशी बाजरी मी वरती काढून ठेवली. आणि तुम्हाला दिसत असेल हे जे मी कापड झटकते यावरून खूप जास्त वारा चालत होता. अक्षरशः असं वाटत होतं खूप जोरात असा पाऊस येणार आहे, पण सुदैवाने पाऊस वगैरे तर काही आला नाही, फक्त वादळच होतं. पण त्या चक्करमध्ये असं झालं, जे डब्बे मी भरून ठेवलेले होते ना त्यावरती थोडीशी धूळ साचल्या गेलेली होती, त्यामुळे माझं थोडंसं एक्स्ट्राचं काम वाढून घेतलेलं होतं. पण जास्त डब्बी नव्हती म्हणून म्हटलं चला पटापट यांनावर कापड फिरूया आणि माझं आजचं काम मी इथे संपवते. आता ही डाळी जोपर्यंत पावसाळा आणि हिवाळा संपूर्ण जात नाही तोपर्यंत अशी छान अशी मेंटेन राहते.
तुमची सुद्धा अशी कामं अजून पेंडिंग असेल ना तर आत्ताच करून घ्या, कारण की पावसाळा कधी सुरू होईल त्याची काही गॅरंटी नाही आणि कामं जर पेंडिंग राहिली तर ती पेंडिंगच राहतात आणि परिणामी आपल्याला एका काळानंतर ना माझ्यासारखा असा पश्चाताप सहन करावा लागतो. पण डोंट वरी, त्या चुकीनंतर मी एक अनुभव घेतला, तो म्हणजे ना उन्हाळा सुरू होण्याआधी हे काम करून घ्यायचं. बरं काहीही असो, चुक्यानंतर ना शिकून घेणं हे आजकाल मला जमायला लागलेलं आहे आणि हे ज्ञान आपल्याला पुस्तकातूनच नाही तर आपल्या अनुभवातूनच भेटतात असं मला आता सिद्ध झाले, असं वाटायला लागले. चला तर मग आजचा मी इंटरेस्टिंग ब्लॉग इथंच संपवते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो, सोबत लाईकसुद्धा करा, कारण की तुमच्या एक लाईकनी मला खूप जास्त मोटिवेटेड फील होतं आणि परिणामी तुमच्यासोबत मी कंटिन्युअसली व्हिडिओ शेअर करत राहते. चला तर मग भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉगसह. बाय बाय.